नमस्कार मित्रांनो, आज तुमचे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी रवींद्र तुमचे आज पुन्हा ईश्वरी कॉम्प्युटर या माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 13 ऑक्टोबर 2020 चे करंट अफेअर्स आपण बघणार आहोत। चालू घडामोडी बघताना मी सर्व प्रश्न घेण्याचे पुन्हा प्रयत्न करत आहोत आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे की चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नेहमीचे व्हिडिओची लिंक किंवा नोटिफिकेशन मिळत जाईल। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या सरकारने वृक्ष प्रत्यारोपण धोरण मंजूर केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दिल्ली। दिल्ली या राज्याने नुकताच वृक्ष प्रत्यारोपण ही नवीन संकल्पना सुरू करण्यात आली आहे। याच्या मागील उद्देश असा की एखाद्या साईटवर समजा काम सुरू असेल आणि तिथं वृक्ष वगैरे असेल, ते वृक्ष जर तोडायचं असेल तर ते वृक्ष न तोडता त्याचं प्रत्यारोपण दुसऱ्या ठिकाणी करण्यात येईल। या धोरणानुसार त्या वृक्षाचं कत्तल न करताच त्याचं प्रत्यारोपण होईल आणि हे असं करणारे दिल्ली हे राज्य पहिलं ठरलेलं आहे। तर दिल्ली आलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री आपल्याला माहीत आहेत, अरविंद केजरीवाल। उपमुख्यमंत्री आहेत मनीष सिसोदिया आणि दिल्लीची राजधानी आहे नवी दिल्ली आणि दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे। एवढे आपल्याला दिल्लीबद्दल माहिती सांगता येईल। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी LTC कॅश व्हाउचर योजनेची घोषणा केली? याचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन। निर्मला सीतारामन यांनी नुकताच कॅश व्हाउचर या योजनेची सुरुवात केलेली आहे। याचं नाव काय? LTC कॅश व्हाउचर योजना। कोणी केली? निर्मला सीतारामन। निर्मला सीतारामन ह्या कोण आहेत? तर केंद्रीय अर्थमंत्री ह्या आहेत। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया। अर्थव्यवस्थेमध्ये कोणास 2020 चे नोबेल पारितोषिक दिले जाईल? बघा मित्रांनो, आज पुन्हा अर्थशास्त्रावर नोबेल प्राइज कोणाला मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसात नोबेल प्राइजचे वितरणाची कोणाकोणाला वितरित करण्यात येत आहेत त्याच्याबद्दल पारितोषिक जाहीर झालेले आहेत। आज पुन्हा आपण इथं बघणार आहोत अर्थव्यवस्थेमध्ये कोणाला मिळालं। तर यावर्षी अर्थव्यवस्थेमध्ये पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन म्हणजेच या दोघांना यावर्षीचा नोबेल प्राइज मिळालेला आहे। कशातला? अर्थशास्त्रामधला। आता आपल्याला पर्यायामध्ये दिले होतं अमर्त्य सेन। अमर्त्य सेन हे भारतातले पहिले अर्थशास्त्री होते ज्यांना अर्थशास्त्रामधील नोबेल प्राइज मिळालेला होता, भारतातील बरं का। पुढे जाऊया, नोबेल प्राइजबद्दल जर माहिती घेतली आपण, नोबेल प्राइजचे वितरण 10 डिसेंबरला दरवर्षी होत असते आणि कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ? तर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 10 डिसेंबरला याचे वितरण होते। कशाचे? नोबेल पारितोषिकाचे। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4, आयफेल ग्रँड प्रिक्स 2020 फॉर्म्युला 1 रेस नुकतीच कोणी जिंकली? बघा, आपल्याला माहीत आहे की लुईस हॅमिल्टन हे या चॅम्पियनशिपचे चॅम्पियन आहेत। नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा यांनी लुईस हॅमिल्टन या आयफेल ग्रँड प्रिक्स 2020 चे विजेतेपद पटकावलेले आहे। हा आहे त्यांचा फोटो। पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा, नुकताच 11 ऑक्टोबर रोजी यावर्षीचा बालिका दिवस साजरा करण्यात आला आहे आणि दरवर्षी 11 ऑक्टोबर या रोजीच जागतिक बालिका दिवस साजरा करण्यात येतो। यावर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाबद्दल जर बघितलं तर याची थीम होती माय व्हॉइस अवर इक्वल फ्युचर। काय होती? जागतिक बालिका दिवसाची थीम माय व्हॉइस अवर इक्वल फ्युचर ही यावर्षीची थीम होती। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न, नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत नामनिर्देशनासाठी इंडिया पोस्टची करार केलेला आहे? बघा, प्रश्न फार महत्त्वाचा आहे। आपल्याला माहीत आहे की PM किसान सन्मान निधी
ही नवीन योजना केंद्र सरकारने 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. याच्या संबंधितच गोवा राज्याने याचे नामनिर्देशनासाठी इंडिया पोस्टची करार केलेला आहे. संबंध म्हणजेच करार केलेला आहे. जर आपण गोवाचं बघितलं, गोवा आल्याबद्दल जर गोव्याची माहिती जर बघितली तर गोवा राज्याची निर्मिती झालेली आहे 30 मे 1987. 30 मे 1987. राजधानी आहे पणजी. मोठे शहर आहे वास्को दी गामा. एकूण जिल्हे आहेत 2. राज्यपाल आहेत सध्या भगतसिंह कोश्यारी, हे महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल आहेत आणि यांच्याकडे गोवा या राज्याचा राज्यपाल म्हणून प्रभारसुद्धा आहे. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. राज्यसभेची 1 जागा आहे. लोकसभेच्या 2 जागा आहेत आणि सध्याचे मुख्य सचिव आहेत परिमल राय, जे की IAS आहेत. पुढे जाऊया. नुकतेच chess.com 2020 या चॅम्पियनशिपचे विजेता कोण बनले आहे? बघा, यावर्षी नुकतेच 2020चा चेस चॅम्पियनशिप झाली होती आणि त्याचे विजेता 16 वर्षीय निहाल सरीन हे झालेले आहेत. निहाल सरीन. निहाल सरीन यांनी यावर्षी chess.com चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे. जर आपण निहाल सरीनचा फोटो बघितला तर आपल्याला दिसत आहे इथं हे आहेत निहाल सरीन. हे आहेत एक तर 16 वर्षीय आहेत आणि यांनी नुकताच chess.com या चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. याआधी तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेली बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला रोजचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. देह वाचवा कारणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा, नुकताच हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे आणि हे आत्मचरित्र आहे बाळासाहेब विखे पाटील. बाळासाहेब विखे पाटील यांचे हे आत्मचरित्र आहे आणि याचे लोकार्पण केलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी. कोणी केले आहे? नरेंद्र मोदी यांनी. हे आहेत बाळासाहेब विखे पाटील. हे आहे त्यांचं देह वाचवा कारणी हे आत्मचरित्र. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे. अलीकडेच 2020 फ्रेंच ओपन किताब कोणी जिंकला? थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेलं मित्रांनो. किताब पाहिजे होता कोणी जिंकला. याचं योग्य उत्तर आहे राफेल नदाल. राफेल नदाल यांनी यावर्षीचा फ्रेंच ओपन हा किताब जिंकलेला आहे. फ्रेंच ओपन ही लॉन टेनिसवर खेळला जाणारा एक खेळ प्रकार आहे आणि यामध्ये राफेल नदाल यांनी यावर्षी हा 13वा फ्रेंच ओपन म्हणजे त्यांचं वैयक्तिक 13वं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. तर यांनी कोणाला हरवून पटकावलेलं आहे? नोवाक जोकोविच हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांना हरवून हा किताब जिंकलेला आहे. आणि एक सांगायचं राहिलं, राफेल नदाल हे स्पेनकडून टेनिस खेळतात. हे त्यांचं 13वे फ्रेंच ओपन विजेतेपद आहे. नोवाक जोकोविचला त्यांनी मात देत हा विजय पटकावलेला आहे. आपल्याला राफेल नदाल दिसत आहे. त्यांनी 0-6, 2-6, 5-7 अशा प्रकारे नोवाक जोकोविचला हरवून हे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यांनी बघा 13वं फ्रेंच ओपन कधी जिंकलेलं आहे? 2005ला, 2006ला, 7ला, 8ला, 10ला, 2011ला, 2012ला, 2013ला, 2014ला, 2017ला, 2018ला, 2019ला, 2020ला. म्हणजे कंटिन्यू हा 4था विजय आहे त्यांचा आणि एकूण 13वा. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. काही सजेशन असतील ते सुद्धा मला सांगा. काही त्रुटी असतील, काही चुका होत असतील माझ्याकडून
त्यासुद्धा मला कळवा, म्हणजेच मी त्याच्यावर योग्य ती बाब लक्षात ठेवून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. चला तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न पाहूया. नुकतेच यवामूर्तो ही कोणत्या देशाची एका दिवसाची पंतप्रधान झाली? बघा मित्रांनो, नुकताच फिनलँड या देशाने काय केलं आहे की यवामूर्तो या 16 वर्षीय मुलीला फिनलँड या देशाची एका दिवसाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आपण जर बघितलं, हा त्यांचा फोटो, ह्या झाल्या होत्या एका दिवसाच्या पंतप्रधान. यासाठी फिनलँडमधील राज्यघटनेतील नियमात थोडी सुधारणा करून यांना एक दिवसाचं प्रधानमंत्री पद देण्यात आलेलं आहे. याच्या दरम्यान यांना बरेच काही अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं होतं की 18 वर्षावरील पुरुषांनी आणि महिलांनी थोडी मॅच्युरिटी दाखवून महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलायला हवा. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आज आपले 10 प्रश्न संपलेले आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि नेहमी व्हिडिओ पाहत राहा, म्हणजेच तुम्हाला चालू घडामोडींबद्दल एकही समस्या राहणार नाही. आता नुकताच इंडियन पोस्टचे महाराष्ट्र सर्कलच्या जागा निघालेल्या आहेत. कृपया मित्रांनो, फॉर्म लवकर भरून घ्या. शेवटच्या दिनांकाची वाट न पाहता, कारण शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिल्यास फॉर्म न होण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावी. धन्यवाद मित्रांनो.